सोलापुरात FRP वरून शेतकरी आक्रमक, साखर सहसंचालक कार्यालयावर ठिय्या आंदोलन. सोलापुरात FRP अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. ऊस काळ बंद होऊन 1.5 महिना लोटला तरी ऊस बिल न मिळाल्याने स्वाभिमानी संघटना आक्रमक. साखर सहसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन. जिल्ह्यातील एकाही कारखान्याने FRPनुसार अद्याप ऊस बिल दिलेले नाही. साखर सहसंचालकांनी जिल्ह्यातील कारखानदारांवर कारवाई करावी अशी मागणी. जिल्ह्यातील गोकुळ शुगर कारखान्याने सील तोडून गाळप केले, त्यावर अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही असा आरोप. अधिकारी कारखानदारांच्या बाजूने वागत आहेत, त्यामुळे आज संबंधित कारखान्यावर कारवाई न केल्यास आम्ही कार्यालय फोडून टाकू असा इशारा. आमच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा आमचा जीव गेला तरी आम्ही शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा. या वर्षीचा ऊस गाळप हंगाम सोलापूर जिल्ह्यातला जवळजवळ संपत आलेला आहे. काही कारखान्यांचा अंतिम टप्प्यात आहे. आज फेब्रुवारी अखेर जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी या ठिकाणी थकलेली आहे. खरं तर यावर्षी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यामुळे शेतकरी भयंकर अडचणीत होते, आर्थिक अडचणीत आहेत. वर्षभर घाम गाळून पिकवलेलं एकमेव ऊसाचं पीक शेतकऱ्याच्या हातात आलं होतं. त्या ऊसाच्या घामाचा दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतोय. मागील 3 महिन्यापासून 15 नोव्हेंबर पासूनची ऊस बिले सोलापूर जिल्ह्यात कारखानदारांनी थकवलेत. खरं तर यावर्षी जिल्हा परिषद निवडणुका होत्या. या निवडणुकीमध्ये अनेक साखर कारखानदार किंवा कारखानदारांचे घरातील कुटुंबातील व्यक्ती या निवडणूक लढवत होत्या. त्यामुळे आम्हाला वाटलं यावर्षीच्या निवडणुकीमुळे कारखानदार सहजासहजी आम्हाला ऊस बिले जमा करतील, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. परंतु आज निवडणुका झाल्या, निकाल झाला, तरीही साखर कारखानदारांनी आम्हाला ऊसाची बिले दिलेली नाहीत. खरं तर शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत त्या शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि आज 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी त्या कारखानदाराकडे थकलेली आहे. दुसऱ्या बाजूला हे जे साखर सहसंचालक आहेत, या महाशयांना आम्ही सोमवारी निवेदन दिलं होतं की आम्ही शुक्रवारी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, तरी हे महाशय या ठिकाणी आलेले नाहीत. हे अत्यंत निष्काळजीपणा आहे. यांच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या काम चुकारपणामुळे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ आलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईची मागणी आज आम्ही करत आहोत. कारण याच जिल्ह्यात असणारे गोकुळ कारखाना आहे, त्या कारखान्याने मागील वर्षाची शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नसल्यामुळे त्या कारखान्यात साखर अरेस्टची कारवाई केली होती. महसूल विभागाने त्याला सील केलं होतं. तर सील केलं असताना सुद्धा त्या कारखानदारांनी त्याचं सील तोडून त्या ठिकाणी यावर्षी गाळप केलं. जवळजवळ 2-2.5 लाख टनापेक्षा जास्त गाळप करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2-2.5 लाख टनाचा पैसा जर काढला तर जवळजवळ 50-60 कोटी रुपये त्या ठिकाणी बिल त्याचं थकलेलं आहे. आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या या नुकसानीला जबाबदार कोण? तर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, ते अधिकारीच असं वेळेवर या ठिकाणी येत नाहीत. हे कार्यालय असून अडचण नसून कळंबा फक्त आम्हाला दाखवण्यासाठी कार्यालय या ठिकाणी, फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर या कार्यालयामधून फक्त कारखानदारांच्या सोयीसाठी हे कार्यालय या ठिकाणी झाले का? कारखानदारांना पुण्याला जाऊन परवानगी आणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांच्या कार्यालय देतील म्हणून हे कार्यालय का? या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे होता, पण तो मिळत नाही. आज आम्हाला जोपर्यंत या शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस बिले जमा करतात, कारखानदार जमा करणार नाहीत किंवा या अधिकारी या कारखानदारावर कारवाई करणार नाहीत आणि या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची आम्ही साखर मागणी करणार आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.